1500 रुपये मिळाले दर महिन्याला लाडक्या बहिणीला 1500. काय बाया फुशारे की न चालल्यात तीनदा पाहतात मोबाईल मध्ये. तू आले का ग मै आले का ग मै आले मै केवायसी सोय ना झाली टप बोंबलाय. अरे काही ना तर केवायसीला लाईन लावली आमच्या भोकरला बँकेच्या पुढी इमानदारीनं चुली मांडू बायनं खिचड्या करू खाल्या मग नंबर लागाव लवकर म्हणून तिथंच. आणि मिळाले किती 1500. कोण दिले? सरकारनं. लाडक्या बहिणीने सरकारनं तुला काय खिशातून दिले काय? नाही. तू याच नवऱ्याला लुटलं तुलाच दिलं, बाकी काय केलं? हा म्हणून म्हणलं माय मी अगं भावानं दिलेले 1500 रुपये तुला पुरणार नाही ग. अगं त्या भावानं दिलेले 1500 रुपये तुला पुरणार नाही ग. मह्या भीमानं दिलेलं, अगं मह्या भीमानं दिलेलं तू या 17 पिढीला सरणार नाही. बापानं दिला सन्मान, संविधानाशिवाय रक्षण तुझं, संविधानाशिवाय रक्षण तुझं कोणी करणार नाही ग, कोणी करणार नाही ग. माझ्या बापानं दिलेलं, अगं माझ्या बापानं दिलेलं पिढ्यान पिढीला सरणार नाही. बाबानं दिलेलं 1500 रुपये पुरणार नाही. अगं बापानं दिलेलं 1500 रुपये पुरणार नाही. दिलेलं त्या भावानं दिलेलं पुरणार नाही, पण माझ्या बापानं दिलेलं अगं तो पिढ्यान पिढीला सरणार नाही. काका जय भीम. नाव सांगा काका. हनुमानजी कांबळे काका आमचे जिगळेकर. वा वा. काकानी मला 100 रुपये दिले आणि आशीर्वादही दिला. माय मौल्यानं मला पुरस्कार नाही भेटला आणि भेटतही नाही, कारण मी कधीच बरं बोललो नाही. मी जे बोललो ते खरंच बोललो. जब से मुझे सच बोलने की आदत पड़ गई है तब से ये दुनिया मेरी दुश्मन बन गई है. लोग मुझे पूछते हैं कि तेरे में ऐसी क्या बात है कि हर जगह तेरी ही चर्चा है. मैं कहता हूं भाई क्या करूं, मेरा दिल नरम है लेकिन दिमाग गरम है. बाकी सब मेरे भीमराज का करम है, बाकी कुछ नहीं है. आणि मला सगळ्यात मोठा पुरस्कार केव्हा मिळतो माहिती का? माय सगळ्यात मोठा मला पुरस्कार केव्हा वाटतो जेव्हा माय मावल्यानं तुम्ही टाळ्या वाजवता, माझ्या बापानं तुम्ही टाळ्या वाजवताना, हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कारही आहे. आणि माझ्या माता भगिनीचा, माझ्या माय बापाचा मला आशीर्वाद आहे. आणि या आशीर्वादामुळे साहेबराव गेली 40 वर्ष झालं, गेली 40 वर्ष सामाजिक प्रबोधनाचं काम करतोय. दादा 40 वर्ष झाले. 60 वर्षाचा झाला येरेकर. सांगून सांगून हे सगळे केस गेले. मी केसा एवढा फरक पडणार झाला, फक्त मयावरच केसेस व्हायला. अवघड आहे, फरक पडू दे.
मोबाईल काही लोकायला तर मोबाईलचं एवढं पिसं आहे. आता त्या शास्त्रज्ञांनी डिक्लेअर केलं मग अमेरिकेच्या की येणाऱ्या 2 वर्षामध्ये भारतातले तरुण आणि तरुणी 2 वर्षात मनोरुग्ण होणार आहेत. मनोरुग्ण. त्याला कारण मोबाईल आहे. आता विष घालायची गरज नाही कोणाला मारायचं असेल तर. त्याच्या हातातला 2 तास मोबाईल काढून घेतला ना तर पाण्याविना कशी मासोरी तरमळते तडफडते तसं तडफडू मरतील. हे वास्तविकता आहे. हे आई आपल्या लेकराला मोठेपणानं सांगते दुसऱ्या शेजारीला, माया बाल्याला की नाही 2च वर्षाचा आहे मात्र मोबाईल हातात दिल्याशिवाय माय भाकरच खाय नाही खाय नाही. आई देते कोण हातात त्याच्या? मरू दे ना उपाशी. भूक लागली की आपोआपच मागते तुला. जुलमकाला कोचायली. हिला टीव्ही पाहायची राहते. ते लेकराचा डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्याला कार्टून लावून देते. ते कार्टून पाहून कार्टून सारखंच व्हायला येते. याला जबाबदार कोण आहे? आई आहे. याला जबाबदार कोण आहे? वडील आहे. कोण्या वयात मुलांना काय द्यावं? आता मैदानी खेळच राहिले नाही हो, म्हणून तर बिमाऱ्या वाढल्या. 20व्या वर्षी शुगर, 25व्या वर्षी हार्ट अटॅक. आम्ही शिकत मैदानी खेळ खेळायचो है ना. कबड्डी, हुतुतू, खो खो, क्रिकेट हे मैदानी खेळ. शारीरिक व्यायाम बंद झाला रजो. बिमाऱ्या वाढल्या. बाया घरात खायला. मै रमाई टीबी होऊन मेली ना माय क्षयरोगानं. खाया भेटलं नाही तिला, आम्हाला खाया भेटलं. है का नाही. नवरा ड्युटीला निघाला बाईकवर. काय हलकट प्रेम. मा रमाईचा पती 3 वर्ष 6 वर्ष परदेशाला गेला. रमाईनं प्रेमानं वाट लावलंस. जबाबदारी माया पतिराजावर आहे. जा साहेब खूप शिका विद्याधन घेऊन या मायदेशी. नवरा बाजारला निघाला आणि बायकोला जर विचारलं काय आणू, लिस्ट करून देते. कांदे आणा, अद्रक आणा, टमाटे आणा, वांगे आणा. आणि मग तोंड वंगळ पडलंय, अर्धा किलो मटण आणा. बाबासाहेब आला. रमाई म्हणते साहेब जा. बाबाने विचारलं काय आणू? रमा परदेशाला चालू आहे. रामू काय आणू तुझ्यासाठी? रमाई म्हणते साहेब काही नाही, तुम्ही सुखाने परत या. खूप शिका विद्याधन घेऊन या मायदेशी. माझ्या लाख मोलाचा दागिना कोणता या माझ्या रमासाठी असेल, मामायासाठी असेल. हे कंपाळाचं कुंकू आहे, हे अक्षरावं, यासाठी तुम्ही सुखाने परत या. वाजवा त्या माऊलीसाठी टाळ्या एकदा, माझ्या रमाईसाठी. 4 लेकरं मातीत घातली ना माय तुमच्यासाठी. या कोट्यानकोटी लेकरांचे चिले पिल्यांचा संसार फुलवण्यासाठी 4 लेकरं तिचे मातीत गेले पैशा अभावी. सोनं नाणं तिला भेटलं नाही माय. तिचे फोटो पाहणं. गळ्यामध्ये फक्त काळी पोत आहे, कंपाळाला कुंकू आहे, उभा भांग आहे, डोक्यावरला पदर त्या माऊलीचा कधीच खाली ढळला नाही. सोन्या नाण्यानं तिच्या अंगावर कधीच ती मडवलेली मला दिसलीच नाही. कोतवालाच्या बायकोच्या अंगावर आता सोनं मावना कोतवाल. आणि तिचा नवरा MA PhD DSc LLD लीड बार ॲट लॉ. तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याची बायको असाल, लीडरची बायको असाल, सरपंचाची बायको असाल, नाही तर आमदाराची बायको असाल, है ना. लई पुळका आहे आपल्याला. मया रमाईनं कोणाचा संसार केला? सूर्याचा. भीमसूर्य, क्रांतीसूर्य, ज्ञानसूर्य. सूर्याची सावली बनली ती माऊली. साधी गोष्ट आहे का? आणि अडाणी अक्षर माहित नाही, अच्छा वेल क्वालिफाईड स्त्रीला लाज वाटल असा त्या माऊलीने या महापुरुषाचा संसार केला. साधी गोष्ट आहे का? कोळसा वेचला, परेळपर्यंत पायी गेली, लोकांची धुनी भांडी केली, आणि शेवटी पौष्टिक अन्न नाही भेटलं. काळजी करून करून साहेबाची लेकरांची टीबीने मेली, क्षयरोगाने मेली. एकदा बाबासाहेब रमाईला म्हणाले, रामू तुझ्या बिमारीचे अनेक डॉक्टर आहेत ग भारतात, मी आणू शकतो. तुझ्या बिमारीचे अनेक डॉक्टर आहेत रामू, क्षयरोगाचे अनेक डॉक्टर आहेत ग, मी तुझ्या बिमारीचे डॉक्टर आणू शकतो. पण माझ्या समाजाला जी बिमारी आहे त्याचा मात्र फक्त मी एकटाच डॉक्टर असल्यामुळे तुला वेळ देऊ शकत नाही ग रामू, मला माफ कर. ती रमाई माय तुमच्या डोक्यात, मनात, हृदयात जिवंत ठेवा. हा ना रमाईचा फोटो बा. गेली का ब्युटी पार्लरला? हे चालल्या ब्युटी पार्लरला. भावा ह्या कापून घे, पट्टर रंगून घे, केस कापून घे. एवढाच बुचडा केसाचा, त्याला किलोभर फुलं मोगऱ्याचे. नीट करा. हा
थरावर थर थरावर थर थोबाडला थरावर थर आहे तू पटकन मर काहीच गरज नाही तुझी नीटनेटकं वागलं पाहिजे निर्मळ राहा नीटनेट करा दोनच साड्या ठेवा स्वच्छ ठेवा अलमारी भरून साड्या आता शेजारीला बोलवते एरेकरचा कार्यक्रम आहे कोणती साडी नेसू का माय ड्रेस घालू की साडी घालू का मॅचिंग पाहिल्या बाई तशीच साडी तसंच ब्लाऊज तशीच टिकली तशाच छपल्या तसेच कॉकनो जरूर पाहिजे रमाईनं दिलेली बोलवण समजा मात्र रमाता रमाईनं आपल्या लेकी बाळीला दिलेली ही जन्मा जन्मांतरीची बोलवण आहे तिला विसरू नका आणि या माऊलीला विसरून जर इतर देवा धर्माच्या नादी लागसाल मुळ्यात हो मरसाल नाही बोवा सराफ लईत लवकर लागते माय कारण आम्ही प्रामाणिक बाबासाहेबांची लेकरं आहोत म्हणून नीतिनियमानं वागा तुम्ही श्रद्धावान शिलवान गुणवान विद्वान आहात म्हणून जिथे आलात मला जाण आहे पण काही इकडल्या नाही लई दूरचं सांगायला तिकडलं आणि कोणीकडलं सांगायला ते मला माहित नाही पण सांगायला दिलंय साऱ्यांना दिला साऱ्यांना माय अगमताचा अधिकार नाही फिटणार माय नाही फिटणार माय भीमाचे उपकार कुठे होते काल आणि कसे होते हाल कुठे होतो काल कसे होते हाल खरं सांगतोय हाय रे खरं खरं बोलतोय हाय रे कर माया भीमाची माया बाबाची आणि ही जयंती माय बाबा साहब के धम्म क्रांति से हंसने लगा मनमोर सारी जग में गूंज उठा है बस यही एक शोर कि भाई चलो बुद्ध की ओर भाई चलो बुद्ध की ओर लटका दीक्षित हुआ बटका दीक्षित हुआ तंग दीक्षित हुआ मातंग दीक्षित हुआ सब दीक्षित हुए लेकिन मैं कल की बात करने जा रहा हूं कि कल चांद मिलेगा दीक्षा कल सूरज मिलेगा दीक्षा और ये धरती भी कहने लगेगी यहीं पे है मेरी सुरक्षा और चांदनी भी देने लगेगी इसी बात पर जोर कि भाई चलो बुद्ध की ओर भाई चलो बुद्ध की ओर मोजता येत नाही 120 होतं की कशी मोजता येत नाही गाणं बरोबर हा चलो बुद्ध की ओर टाळ्या वाजवा माय शांत राहायचं नाही कोणी जोरात एकदा नारा द्या नारा म्हणजे काय माहिती आहे नारा म्हणजे आपली बॅटरी चार्जिंग करून घेणं हा उतरतच नाही जिंदगीभर ज्याची उतरते ना जे बाबासाहेबाचं रक्त आहे ते स्वस्त बसतच नाही जे बाबासाहेबाचं रक्त आहे ना ते स्वस्त बसत नाही आणि जे स्वस्त बसत ते बाबाचं नसतच म्हणून आपण स्वस्त बसतो आणि लांब पाय करून बसायचं नाही असं श्रद्धेने आपण महामानवाचे गीत ऐकायलो गाणे ऐकायलो प्रेरणादायी संदेश ऐकायलो टाईट बसा माय टाईट आबा चेहऱ्यावर तुमचं हास्य दिसलं की मला आनंद वाटतो काही काय बाया लयच मंगळ झरतोड करून बसतात जसे काय पुरी भावकी पुरून आल्या इथे 4 भाकरी खायच्या आणि मंगळ झरतोड करायच्या काय झालंय मग तोंडच असं आहे हसत रामा हसण्यानं लई बिमाऱ्या कमी होतात रामदेव बाबाचा योगा 2-2 लाख रुपये फीस देऊन लोक टीव्हीवर पाव योगा करायले फीस 2 लाख त्या योगा कोणता त्याचा कपालभारती करा म्हणते ते कपालभारती रामदेव बाबा सगळ्या बिमाऱ्या दुरुस्त होते खोटं बोलतो ते भडवा कारण त्याचीच एक बिमारी दुरुस्त झाली नाही सगळ्या इंडियाला एक डोळा मारत राहते भडवीचा अप डाऊन चालूच राहते त्याचीच बिमारी दुरुस्त झाली नाही कपालभारती करा म्हणते ते कपालभारती कशी त्या माईचं टरबूज खाऊन करावं काय कपालभारती अरे पोटात भाकर नाही भडव्या हे नरेंद्र मोदी साहेब म्हणतात बँकेचे खाते काढा रुपया किसान नाही बँकेचे खाते काढा काय म्हशीचं शेण ठेवा काय त्या खात्यात नेऊन काय रुपया
ते 2-2 हजार रुपये शेतकऱ्याला भेटायले, त्याची चातकासारखी वाट बघता शेतकरी बिचारा. फाशी घेऊ घेऊ मरायले शेतकरी बांधव. योगा करा. हो म्हणतो रे दादा, म्हणतो बापू, ये माझ्या संग कोरस करू लागे. मरायले माझे शेतकरी बांधव. तुमच्याच बिलोली तालुक्यातली एक गोष्ट आहे. मागे पेपरला एक मुलगा आपल्या बापाला म्हणतो, बाबा मला मोबाईल घेऊन द्या. अरे त्या रोज मजुरी करणाऱ्या बापाला, शेतकऱ्याला, बापल्या एकुलत्या एक मुलाला 1000-2000चा मोबाईल घेऊन देऊ शकला नाही रे तो बाप. नाही बाबा थांब पोरा, मी नंतर घेऊन देतो म्हणल्यावर त्या पोरानं त्या लिंबाच्या झाडाला फाशी घेतली. हे जेव्हा बापाला कळालं, बाप गेला आणि त्याच दोरीनं बापाने फाशी घेतली. हे तुमच्या बिलोली तालुक्यातलीच गोष्ट आहे साहेब, दूरची नाही आहे. कुठं नेऊन ठेवला रे शेतकरी माझा. आणि हे हकण्यात 1.25 डोळ्याचं म्हणते कपाल भारती करा. या मायचं टरबूज खाऊन करावं का कपाल भारती. योगा करा म्हणते. योगान बाया करायल्या, गडी करायले, काऊन करायले, कामच नाही दुसरं. खाऊन 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 टमाटेवानी गाल गुटर घुम कबुतरावानी जिवंतपणीच मड फुगलेवानी. नवरा ड्युटीहून आला, माझ्याकडे लक्षच नाही तुमचं. एवढी फुगली तरी लक्ष नाही घेतलं. खाऊन खाऊन मला कसं कान व्हायला, दवाखान्यात न्या की. नेलं दवाखान्यात. डॉक्टरनं तपासलं. पटकन म्हणती, साहेब मला काय झालं. डॉक्टर म्हणतात, बाई तुझी पायली भरली, जरा रिकामी कर. मग कशी करू. काही नाही, सकाळी पळा. काय पळायले राजू, शेरानं जाऊन बघा. 5 वाजता, 6 वाजता, 4 वाजता. मरणाचे लई भेव आहे ते तर 4लाच उठून पळायले. नवरा पुढील बायको माग, जसे काय रान हाले पळायले आपले. सगळा खरा योगा कोण करते मला माहितीये का. वंदन आहे त्या माऊलीला. तो खरा योगा जे शेतामध्ये राब राब राबून घाम गाळते ना आणि शेतातून माणिक मोती पिकवते, तो शेतकरी आणि शेतकऱ्याची पत्नी माझी माय, ती खरा योगा करते. रात्रंदिवस काबाड कष्ट करते. तिला कोणता अटॅक येत नाही. दिवसभर काम करते, संध्याकाळी 4 भाकरी दाबून हाणते आणि रात्री टारा टुर. गोळी घ्यायची गरज नाही, काही नाही. याला कष्ट म्हणतात. कष्ट हा सगळ्यात मोठा योग आहे. आणि 2.25 लाख हाकाचं आपल्या डोळ्याचं म्हणते योगा करा. ये नाक बंद करो, ये नाक से हवा लो. अब ये नाक बंद करो, ये नाक से हवा लो. अब दोनों नाक बंद करो, मुंह से हवा लो. अब मुंह भी बंद करो, आप किधर से हवा लो. आता कुठून घेऊ रे. काय गरज आहे. आम्हाला लागते तेवढी घेतोच की. एक्स्ट्रा हवा घेऊन काय आमचे टायर बस्ट करतो का. जगातून उठवतो रे तू. हसत राहा माय. मग साहेबराव हिरेकरचा योग आहे. ए माय बस खाली बस. बस ए माय, तू पुतळा उभा करतो इथून गेल्यावर. बस कोणी जागेवर उठायचं नाही. जाग्यावर पाणी जिरवान, पाणी आडवा. मै योजना नाही, सरकारची आहे. हसत राहा माय. हसण्यामुळे लय बिमाऱ्या कमी होतात. योगा साहेबरावचा आहे, येरेकरचा, तुमच्या बाबाचा, तुमच्या मुलाचा आहे. पैसे लागत नाही. हसण्याचे तुम्हाला फायदे सांगतो आणि विनामूल्य. याला पैसा लागत नाही. खरंच बापा गेल्या महिन्यात हसल्यामुळे लय बिल आलं होतं, आता कमी हसलं पाहिजे असं काय होतंय का. आणि हसणे म्हणजे माणसाला दिलेलं टॉनिक आहे निसर्गानं. कोणी कोणता शेतकरी म्हणला का, मग शेतात लईच म्हैस हसली बाज, मग बैलही हसले असं म्हणते कोणी. हे माणसाला मिळालेलं टॉनिक आहे, त्याचा फायदा घ्या. खूप मेकअप केलं आणि हंगलझर तोंड करून बसली. चेहरा सुंदर दिसत, काहीच गरज नाही मेकअप करायची. फक्त हसत राहा, चेहरा सुंदर दिसतो. काही गरज नाही, काहीच गरज नाही. फक्त स्मित हास्य ठेवा चेहऱ्यावर, चेहरा सुंदर दिसतो. हसण्याचे फायदे आहेत. पहिला फायदा, चेहरा सुंदर दिसतो. नंबर 2, ब्लड सर्क्युलेशन बरोबर राहतं, अटॅक येत नाही. नंबर 3, मित्रमैत्रिणी जास्त मिळतात हसणाऱ्या कोणत्याही माणसाला. मित्रमैत्रिणी जास्त. कुचल घाल तोंडवाल्याला कोण बस भेटेल. कोण त्याच्या जवळ बसल. वंगल जर तोंड करून बसते, कोण हुंगल त्याला. आणि सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला सांगू माय, संसार सुखाचा होतो हसण्यामुळे. साधा आहे हसणं, पण संसार सुखाचा होतो माय. बाया म्हणतील, बापा हसण्याचा संसाराचा काय संबंध आहे रे. संबंध आहे की हो म्हणतो.
मी गाणेच म्हणायला आलो. बसा तुम्ही, मला फरमाईश द्यायची नाही. मी जे गातो ते मुकाट्यानं ऐकायचं. हा असं नाही, निसर्गानं दिलेलं टॉनिक आहे. संसार सुखाचा होतो माय. नवरा रागात असेल तर बायकोनं हसलं पाहिजे, बायको रागात असेल तर नवऱ्यानं हसलं पाहिजे. भांडणच होत नाही. किती रागात नवरा येऊ द्या, मारायला येऊ द्या, दांडकं घेऊन येऊ द्या, तुम्ही नुसतं हे करायचं. नुसतं तुम्ही करून पाहायला पैसे लागत नाही. अहो ते तुम्हाला मारतच नाही, पंक्चर होत आहे. पण काही काही बायाला सवय आहे, नवरा रागात आला माराय अंगावर धावला, ये 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 ये, अगं तुझ्याच हाताखाली मरतो रे, तुझ्याच हाताखाली मरतो. मर की मग मर. आणि मी म्हणायलो म्हणून कोठे हसू नका, हसायच्या जागीच हसा. हा नाही तर येरेकरांना सांगलंय म्हणून माणूस मेलन तिथे जाऊन खिची 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 नाही कवा मेला संभा हे त्या संभाला ठेवतील आणि तुला आधी जाळतील आणि मला फोन करून बोलून घेतील आणि मलाही तुझ्या संग जाळतील. सांगलंय म्हणून माझ्या रमाईनं हसत हसत संसार केला. काय होतंय माय तिच्याजवळ? काहीच नव्हतंय माय. रोज मजुरी केली माय आईनं, माया रमाईनं. तो मला या एवढ्या वैभवात आणलं माय. तो बाबासाहेबांनी रमाई आमच्या आराध्य दैवत, आमचं पूज्य दैवत, आमच्यासाठी विधाता आहे, दाता आहे, माता आहे, पिता आहे. आणि म्हणून दिला साऱ्याला माय मताचा नाही फिटणार माय, नाही फिटणार माय भीमाचे उपकार. कुठे काल कसे झाले हाल खरं सांगतोय बया भीमाची बाबासाहेबाची जयंती माय अन गाजती या जगात. गांधीना नेहरू राजेंद्र प्रसाद पटेल ना सावरकर भारतात या हिरा जन्मला भीमराव आंबेडकर. माया भीमाची माया बापाची जयंती माय अन गाजती या जगात.